मंडळी, आज आपण एक आरोग्यदायी उसळ बघणार आहोत। या सोयाबीनच्या शेंगा आहेत। या शेंगांच्या बियापासून आपण एकदम चविष्ट आणि आरोग्यदायी अशी उसळ बघणार आहोत। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। ह्या बघा, ह्या सोयाबीनच्या शेंगा आहेत। जाड सालीच्या जरासं काटेरी आवरण असलेल्या अशा ह्या शेंगा असतात। आता ह्या 1-2 महिन्यात ह्या मिळतात। ह्या खूप तब्येतीला चांगल्या असतात, त्यामुळे सीझन मध्ये ह्याची उसळ करून नक्की खावा। आता आपण ह्या शेंगा सोलून घेऊया। हे बघा, ह्याच्या अशा ह्या बिया असतात। आता ह्या शेंगा सोलताना जरा त्रास होतो, साल जाड असतं, त्यामुळे पटकन सोलता येत नाही। पण ह्याची उसळ इतकी आरोग्यदायी असती की थोडेफार कष्ट घ्यावे। आता ह्या माझ्या बिया सोलून झालेल्या आहेत। आता आपण त्या पहिला परतून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून मी ह्या बिया परतून घेतल्यात। ह्या बिया परतल्यामुळे त्या लवकर शिजतात आणि जराशा ह्या चवीला तुरट असतात, तर तो तुरटपणा कमी होतो। बरं, या सोयाबीन भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत बरं का। जसे की ह्यामध्ये उच्च प्रथिने व फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो, तसेच कर्करोग व मधुमेह यासारख्या आजारांची शक्यता कमी होते आणि रजोनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये सुद्धा आराम मिळतो। हे बघा, एक 4 ते 5 मिनिटं मी ह्या दाणे परतून घेतलेत। दाण्यांना चांगले डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे। आता इथं आपले हे दाणे परतून झालेले आहेत। आता परतून झाल्यानंतर मग दाणे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये हे दाणे घालून अंगासरशी पाणी घातलं आणि 3 शिट्ट्या करून हे दाणे शिजवून घेतले। दाणे पहिला तेलात परतून घ्यायचे, त्याच्यामुळे दाण्याचा तुरटपणा कमी होतो आणि मग कुकरला शिजवून घ्यायचे। आता कुकर होतोय तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ। ज्या कढईत मी दाणे परतलेत त्याच्यातच मी वाटण करते। वाटण करण्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यात 1 कांदा बारीक चिरलेला घातला। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे सुके खोबऱ्याचं किस घातलेलं आहे। आता सुकं खोबरं थोडंसं लालसर झालं की लसणाचे 4-5 पाकळ्या ह्याच्यामध्ये घातल्या आणि पुन्हा एकदा मिश्रण लालसर होईपर्यंत परतलंय। आता मिश्रण जरा कोमट झालं की मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर घातली। भाजलेल्या शेंगदाण्यामुळे भाजी छान एकसंध आणि दाटसर होईल। आता उसळ करायला घेऊ। कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर हळद घातलं आणि तयार केलेलं वाटण घातलं। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यात थोडंसं कोमट पाणी घातलंय। आता या मिश्रणाला उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ, थोडासा गोडा मसाला घातला। तुम्ही तुमचा आवडता मसाला इथं घालू शकता। तसेच ह्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं। इथं मी 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे आणि ह्याच्यात मी किंचित गूळ घातलाय। तुम्हाला नको असेल तर स्किप करा, पण हे दाणे जरा तुरट असतात चवीनं, त्यामुळे थोडासा गूळ घातला की उसळ छान लागते। आता मिश्रण चांगलं परतून घेऊया। हे बघा, आता इथं आपला कुकर पण उतरलाय आणि बघितलं बी व्यवस्थित शिजलेली आहे। आता ह्या बिया आपण तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये टाकूया आणि मिश्रण चांगलं परतून घेऊया। आता एक छान दणकून वाफ आली की ही आपली सोयाबीनच्या बियाची उसळ तयार आहे। आता ही इथं मी जरा दाटसर केली। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर त्यात अजून थोडंसं कोमट पाणी घालून तुम्ही ही उसळ पातळ करू शकता। मस्त चविष्ट आणि आरोग्यदायी अशी ही सोयाबीनची उसळ तयार होते। पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला ही उसळ खूप छान लागते। मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा। अशाच आरोग्यदायी भाज्या, रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो, त्यामुळे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।